सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी दुर्गा। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबई नाशिक महामार्गावर अपघाताच्या 2 घटना घडल्या। पहिली घटना मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास जवळील बोटटेंबे येथे घडली। एक मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली। यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाले। दुसरी घटना मुंबई नाशिक महामार्गावरील 5 पाकडी भागात घडली। सोमवारी सकाळी गाडीचे टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवर ताबा सुटला। त्यानंतर गाडीने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका टेम्पोला धडक दिली। या अपघातात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले। महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो। मात्र राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही। विरोधक निवडणुकीच्या तोंडावर कोणताही मुद्दा नसल्याने हा मुद्दा काढत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। तर केंद्र सरकारला आमच्या हक्काचा हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नसल्याची टीका खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे। ते पुण्यात बोलत होते। छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 12 महिने संघर्ष करावा लागतो। मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संभाजीनगरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने पुन्हा एकदा महानगरपालिका विरोधात रोष पाहायला मिळतोय। जुन्या शहराची तहान भागवणाऱ्या 700 मिलीमीटर व्यवसायाच्या जलवाहिनीला 5 ठिकाणी गळती असल्याचे लक्षात आल्यावर दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे। तब्बल 10 तास दुरुस्तीचे काम चालणार असून पाणी पुरवठ्याचे टप्पे 1 दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातात जबाबदार ट्रक चालकास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। यासोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे। दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून ट्रक चालकांनी थेट संपाची हाक दिली आहे। तर हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत BPCL, HPCL आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या ट्रक चालकांनी 3 दिवसीय संप पुकारलाय, ज्यात 1 ते 3 जानेवारी दरम्यान ट्रक चालक संपावर जाणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची शक्यता आहे, कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे। भाजप रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांनी आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे। सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्रातील मंदिरामध्ये आज भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली। नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी शिर्डी, पंढरपूर, शेगावमधील मंदिरात भाविकांनी गर्दी केली। या निमित्ताने मंदिरे देखील आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती। सांगलीमधील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्रीराम मंदिरात जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते कलश पूजनाचा सोहळा पार पडला। जयंत पाटील म्हणाले की रामनवमीच्या दिवशी राम मूर्ती प्रतिष्ठापना झाली असती तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे असा आरोप होत आहे। ते पुढे म्हणाले की निमंत्रणावरून वाद झाला, पण कोणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न आहे। सगळ्यांनी मंदिर उभारणीसाठी देणगी दिली आहे, कुणी एका पक्षाने देणगी दिली नाही। झारखंडच्या जमशेदपूर येथून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक दुःखद बातमी समोर आली आहे। झारखंडमधील नववर्षाची पार्टी करून घरी परतणाऱ्या 8 मित्रांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। जमशेदपूर येथील बिष्टपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्किट हाऊस परिसरात सदर अपघात झाला। अपघात इतका भीषण आहे की त्यात गाडीचा चुराडा झाल्याचे दिसत आहे। मराठा समाजाच्या नागरिकांची कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती 3रा अहवाल सादर करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभरापूर्वी केली। मात्र त्याबाबत शासनाने कार्यादेश व कार्यकक्ष जारी न केल्याने समितीने अद्याप कामकाज सुरू केलेले नाही। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व न्यायमूर्ती शिंदे या आठवड्यात बैठक होणार असून त्यात कार्यकक्ष व अन्य मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।
कोल्हापूर शहरात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आता सांगलीमध्ये 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे। सांगली शहरात वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले। कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत चर्चा सुरू असताना सांगलीतील रुग्ण आढळल्याने प्रशासक सतर्क झाला आहे। या रुग्णांना कोणत्या व्हेरिएंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्यात पाठवण्यात येणार आहेत। सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।